नमस्कार. काय आहे नेहमीचं वाक्य काय असतं बरं? हां, आम्ही सारे खळच्या या भागात सर्व रसिकांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. पुढे काय? हां, काय झालं ते? हां, मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची होती. अशी काय गोष्ट? हां, कसं आहे, एका गावात एक माणूस असतो बरं का. मी एक माणूस नाही, माणसं अनेक असतात, पण एक माणूस असा असतो की तो खूप आळशी असतो. हां, पुढे काय? हां, तर त्याच गावात दुसरा एक माणूस येतो, तो अतिशय कामसू असतो. हां, तर त्या कामसू माणसाला तो जो आळशी माणूस असतो ना, त्याचा आळस बघवत नाही. बघावं, त्या नुसता बसलेला बिड्या फुकतोय, त्याला बघवत नाही. तो एक दिवस कामसू माणूस त्या ह्याच्याकडे जातो. ह्याच्याकडे म्हणजे कोणाकडे? हां, त्या आळशी माणसाकडे जातो आणि आळशी माणसाला म्हणतो की बाबा काय रे, कसं रे, असं नको करू रे, इतका आळस नाही बरा, जरा उठ, 4 पैसे कमव, काम कर, 4 पैसे मिळतील तुला. तो आळशी माणूस म्हणतो की काय करायचे पैसे मिळवून? तर हा म्हणतो, हा कोण? हां, कामसू माणूस असं म्हणतो की अरे 4 पैसे मिळवलेस की तुझं स्वतःचं 3-4 खोल्यांचं घर होईल आणि मग घरात बसणं आरामात, आहे ना. त्याच्यावर तो कामसू माणूस, तो आळशी माणूस असं म्हणतो की इथे सुद्धा मी आरामातच बसलोय की. हे ऐकून त्या कामसू माणसाला जवळजवळ हार्ट अटॅक येतो. पुढे काय? हां, तर माझं तसं नाही आहे. साधारणपणे नॉर्मली कसं असतं, जास्त खाणारी माणसं जरा आळशी असतात ना. म्हणजे असेल हरी तर पुढे काय? हां, असेल हरेल तर देईल खाटल्यावरी, असे हे असतं ना. माझं तसं नाही आहे. मी ना मेहनत करतो, मेहनतीने इथे माणसं बोलवतो, त्यांनाही मेहनत करायला होतो, त्यानंतर मीही मेहनत करतो खाण्याची. सगळे मेहनतीला पर्याय नाही. हां, म्हणूनच मी काय केलं आहे, म्हणूनच आज मी एका माणसाला, एका सद्गृहस्थाला इथे मेहनत करायला बोलवलेलं आहे. आणि त्या माणसाचं, त्या सद्गृहस्थाचं नाव आहे हे तुमचं. हां, गायकवाड साहेब, नमस्कार. नमस्ते. नमस्ते. तुमचं हार्दिक स्वागत. धन्यवाद. मला आता एक सांगा की तुम्ही मूळचे कुठले गाव? मूळ शिरूर तालुक्यामध्ये छोटंसं कोंडापुरी म्हणून गाव आहे. कोंडापुरी. हो. आणि शाळा बिळा? शाळा मामाकडे झाली माझी, बर. कोरेगाव भीमाला. आता काय सध्या तुमचं? आता माझं सध्या 2 स्टार हॉटेल आहे चाकण या ठिकाणी, हॉटेल गंधर्व या नावाने. बर. गेले. मग आता मला फक्त सांगा, हा इथपर्यंतचा प्रवास कसा झाला? म्हणजे तुमचं शाळा झाली, मग कॉलेज झालं, मग तुम्ही हॉटेल मॅनेजमेंट केलं का, काय केलं? म्हणजे शिक्षण मामाकडे झालं. त्यानंतर काही वर्ष मुंबईला थोडासा फिरलो इकडे तिकडे. भरपूर ठिकाणी नोकरी शोधली, नोकरी काही कोणी देत नव्हतं. मग एक दिवस असं ठरवलं, अरे नोकरी कोणी देत नाही, मग आपण इतकी पात्रता तयार करायची की आपण कोणाला तरी नोकरी देऊ शकू. करेक्ट. आणि मग ते त्या ध्येयाने झपाटून कामाला लागलो. बर. आणि मग केटरिंग सुरू केलं. बेसिक इंडस्ट्रियल केटरिंग. इंडस्ट्रियल केटरिंग म्हणजे जेवण बनवून डबे पाठवणे? नाही, एक छोटं हे केलं होतं आधी मामाच्या जागेमध्ये. एक स्टॉल उभा केला होता आणि तिथून सर्व्हिस देत होतो. पुढे? पुढे नंतर मग इंडस्ट्रीशी थोडं रिलेटेड असल्यामुळं आतमध्ये कंपनीमध्ये कॅन्टीन चालू केले. जवळपास वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये 20 वर्ष कॅन्टीन चालवले मी. बर. आणि त्यातून मग आपलंही एक हॉटेल असावं. आपण ऐकतो अरे भरपूर ही उडपी मंडळी जी आहेत, साऊथची मंडळी खूप चिकाटीने धंदा करतात, मग आपणही का करू शकत नाही म्हटलं. बरोबर. आणि त्या ध्येयाने झपाटलं आणि पुढे पाऊल टाकलं. आमच्या खवयाने मी सांगू इच्छितो, मध्यंतर मी चाकणला गेलो होतो, तेव्हा साहेबांच्या गंधर्व हॉटेलमध्ये मी जाऊन जेवलो आणि इतकं अप्रतिम जेवण होतं. म्हणजे मी हॉटेलमध्ये जेवतो असं वाटलं नाही. आणि आत्ता त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे सर्व्हिस ओरिएंटेड इंडस्ट्री कशी असायला हवी किंवा सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये काय काय करायला लागतं ह्याचं 100% मला तिथे दिसलं. आणि म्हणूनच आज आपल्याला इथे मी पाचारण केलेलं आहे आणि आपले किचन तिकडे वाट बघते. तुम्ही स्वतः अनेक भाकरं बिकरं बनवलेले आहेत, त्यामुळे तुमच्या हाताला चवय मला माहिती आहे. आपण किचनकडे जायचं आहे? अगदी. ओके. आपण पहिल्यांदा काय बनवणार आहोत? पहिल्यांदा व्हेज मराठा बनवूयात आपण. ओके. साहित्य सांगता मला काय काय? हां, व्हेज मराठामध्ये इथे इकडनं सुरू करूया. हो. अच्छा, ही कांद्याची पेस्ट आहे, टोमॅटो पेस्ट आहे, ह्याच्यामध्ये काजूकनी, मगज आणि तीळ याची पेस्ट आहे एकत्र, ज्याला हॉटेलमध्ये आम्ही ग्रेव्ही म्हणतो थोडक्यात. कोबी, कॉर्नफ्लॉवर आहे, गाजर आहे, गाजराचं बारीक केलेले, हे थोडासा मैदा आहे, इकडे खवा आहे, खोबऱ्याचा किस आहे, हे कोथिंबीर आहे, आल्याची पेस्ट आहे, आलं लसूण पेस्ट आहे इकडे. हे बाकीचे मसाले आहेत. इकडे हा गरम मसाला आहे, जिरे आहे, अख्खी मिरची आहे वाळवलेली, कढीपत्ता आहे, तीळ,
इकडे हा किचन किंग, धना पावडर, थोडंसं लाल तिखट आणि मीठ. ओके, साहित्य बघितलेलं. आता जाऊया आपण कृतीकडे. काय पहिल्यांदा करायचं मला सांगा. आपण प्रथम हे जे कापलेला कोबी आणि गाजर आहे हे बाउलमध्ये घेऊयात एकत्र. ओके. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण थोडेसे ही पावडर घेऊयात, थोडा खवा टाकूयात त्याच्यात. हे खोबरं आहे ना? खोबरं आहे. हो, खोबऱ्याचा खवा. हा थोडासा कॉर्नफ्लॉवर घेऊया, थोडा मैदा घेऊया जेणेकरून थोडंसं मिळून येतं हे सर्व मिश्रण. ओके. पाणी आपल्याला हवे थोडंसं. हो, थोडंसं. हात लावेल हातामध्ये चालेल ना? हातानेच खरं जास्त. हा, हातामध्ये सुगरणीच्या हातामध्येच असतात ना म्हणतात ते. आता हे थोडे मसाले जे आहेत ते थोडे टाकूया. हा, सगळे थोडे 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 टाकूया. थोडंसं आपण झणझणीत करूया. थोडंसं हरकत नाही, थोडंसं आणखी टाका. मग 1 चमच आणि टाका. किचन किंग द्या. हा बाजारात मिळतो ना? हो, किचन किंग रेडीमेड मिळतो अगदी. आपण घरी पण बनवू शकतो. गरम मसाले वगैरे. धना पावडर थोडी टाकूया. मिरची पावडर थोडी टाकूयात. चवीला मीठ तर हवंच ना? हो, म्हणजे काय, नुसतं तिखट टाकलं तर मीठ आळणी होईल ना, तिखटाची चवच नाही. अगदी अगदी अगदी. थोडी कोथिंबीर टाकूयात आपण याच्यामध्ये. याचे आपण छोटे छोटे वडे बनवून घेऊयात. बाउल किंवा पकोडे ज्याला म्हणतो आपण. बर. हे थोडे असे त्याचा आकार असा चपटा ठेवूयात जेणेकरून फ्राय करताना ते कच्चे राहत नाहीत मध्ये. आतपर्यंत जाईल. हा, आतपर्यंत जाईल असं. आता हे आपल्याला तळायला लागतील. हा, चालेल, हरकत नाही. आता काय करायचं मला सांगा पहिल्यांदा. आता आपण याला फोडणी देणार आहोत. काय लागेल? जिरे. ओके. अख्खी मिरची. पहिले पेस्ट वापरूया, नंतर मग. गॅस कमी करू का थोडा? हो, थोडा गॅस कमी. ओके. हो, मिरची टाकूया. द्या टाकून सर्व. कढीपत्ता टाकूया. आता आपण पेस्ट घेऊयात. प्रथम कांद्याची पेस्ट घेऊया. झालं सगळी? हो, मॅक्झिमम. हरकत नाही. ते प्रत्येकाचे नंबर ठरलेले असतात त्याप्रमाणे आले पाहिजेत. एक टोमॅटो पेस्ट आहे, गरजेप्रमाणे. म्हणजे आंबट कोणाला नको असेल तर कमी घालायचे. बरोबर. बाकी मग मसाले वरतून टाकायला हरकत नाही. जे गरम मसाले आहेत, मिरची पावडर, सर्व घेऊयात थोडे थोडे टाकून, म्हणजे ही ग्रेव्ही तयार होईल. थोडा खवा टाकायला हरकत नाही. चवीपुरतंच. ओके. हा आपला पूर्ण मसाला तयार झाला व्हेज मराठ्याचा. ओके. आपण हे बाउलमध्ये घेऊयात काढून. क्या बात आहे. तर आपण याच्यावरती हे जे पकोडे बनवले ते सजूयात. ओके. हे अशा पद्धतीने. याच्यावरती थोडंसं कोथिंबीर टाकूयात. हे रेडी झालेलं अगदी. आमचा व्हेज मराठा रेडी झालेला आहे. तुम्ही लिहून घ्या. साहित्य आणि कृती. व्हेज मराठा बनवण्यासाठी लागणारं साहित्य: कांद्याची पेस्ट, टोमॅटो पेस्ट, मगजबी, काजू आणि तीळ पेस्ट, बारीक चिरलेला कोबी, मैदा, कॉर्नफ्लोर, गाजर, खवा, डेसिकेटेड कोकोनट, कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट, गरम मसाला, जिरं, सुक्या लाल मिरच्या, कढीपत्ता, तीळ, किचन किंग मसाला, धणे जिरे पूड, मीठ आणि तिखट. कृती: प्रथम एका बाउलमध्ये बारीक चिरलेला कोबी, गाजर, डेसिकेटेड कोकोनट, खवा, कॉर्नफ्लोर, मैदा, पाणी, गरम मसाला, किचन किंग मसाला, धणे जिरे पूड,
तिखट, मीठ आणि कोथिंबीर घालून मिश्रण एकजीव करावं आणि त्याचे पकोडे खरपूस तळून घ्यावेत. दुसऱ्या कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरं, आलं लसूण पेस्ट, सुक्या लाल मिरच्या, कढीपत्ता आणि कांदा पेस्ट परतून घ्यावी. त्यामध्ये मगजबी, काजू आणि तीळ पेस्ट, टोमॅटो पेस्ट, तिखट, गरम मसाला, किचन किंग मसाला, धणेपूड, खवा आणि मीठ घालून ग्रेव्ही शिजवून घ्यावी. गरमागरम ग्रेव्ही बाउलमध्ये काढावी. त्यामध्ये पकोडे घालावेत. वरून कोथिंबीर घालून डिश सर्व्ह करावी.